स्वागत आहे मित्रांनो आपल्या अकॅडमी मध्ये. आज आपण रिझनिंगचा एक सिरीज पाहणार आहोत. सिरीज मध्ये त्यांनी रिलेशन असं दिलेलं आहे जो की आरआरबी एनटीपीसी रेल्वे एक्झामच्या त्याला आपण क्वेश्चन ऑलवेज विचारला जातो. त्याचं रिलेशन असं आहे 83:25:25 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हॉट नेक्स्ट. त्यांनी 4 ऑप्शन दिले 9, 1, 0, 22 असे 4 ऑप्शन दिलेले. त्याच्यातून करेक्ट आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता इथं रिलेशन कसं आपल्याला तर्क लावता येईल. रिझनिंग म्हणजे तर्क काय आहे. इथं 21 ला काय येईल. अगोदर आपल्याला सुरुवातीला 83 आणि 25 याचं रिलेशन लावायचं जेणेकरून आपल्याला 21चं व्हॉट नेक्स्ट म्हणजे जे काही पुढचं रिलेशन आहे ते आपल्याला फाइंड आउट करता येईल. आता 8 - 3 म्हणजे 5. ओके. आणि 5चा वर्ग 25 बरोबर. म्हणजे आपल्याला याचं रिलेशन आपल्याला फाइंड आउट झालं. 83:25 म्हणजे आपण इथे काय केलेलं आहे 8 - 3 आपलं आन्सर आलं 5 आणि 5चा वर्ग 25 म्हणजे 83 आणि 25चं रिलेशन आपल्याला फाइंड आउट झालेलं आहे. सेम आता आपल्याला 21चं रिलेशन फाइंड आउट करायचं. सेम इथं सुरुवातीला आपण जी ट्रिक अप्लाय केली तीच आपण 21 ला पण अप्लाय करायची. आता अप्लाय करताना काय करायचं सेम 2 - 1 किती येतं 1. 1चा वर्ग किती 1. 1चा वर्ग 1 म्हणजे आपल्या सिक्वेन्स मध्ये एक आन्सर आहे ऑप्शन बी. याचा अर्थ काय आपण इथं सुरुवातीला पहिल्या सिरीजचं रिलेशन आपण फाइंड आउट केलं ते मायनस करून आणि त्याचा वर्ग करून सेम तिसऱ्या नंबरचं 2 - 1 त्याचा वर्ग 1 म्हणजे आपलं फायनल आन्सर बी असं आलं. आता अशा प्रकारे हे फाइंड आउट करायचं असतं. आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. याच्यामध्ये जिथे तुमचे अल्फाबेट्स आणि नंबर याचं एक आपण एक्झाम्पल पाहूया. आता अल्फाबेट्स काय आहेत AB is to 9 and AC is to what. AC is to what आणि त्याच्यामध्ये ऑप्शन आहे ABCD 16, 13, 39 आणि 37. आता आपल्याला नंबरचं एनॉलॉजी आपण पाहिली. आता आपण काय करायचंय अल्फाबेट्स प्लस नंबर याचं आपल्याला सिक्वेन्स रिझनिंग पाहायचंय. आता AB is to 9 AC is to what आपल्याला काय करायचं याचं रिलेशन पाहायचं. सुरुवातीला आपल्याला कधी पण रिझनिंग मध्ये सुरुवातीच्या नंबरचं किंवा अल्फाबेटचं आपल्याला रिलेशन पाहायचं असतं. आता इथे काय AB is to 9 कुठल्या तर्क लावला तिथे AB is to 9 आलं आणि AC is to what त्याच्यामधले हे फाइंड आउट करायचं. आता ABचं आपण फाइंड आउट करू. अल्फाबेट मध्ये A किती नंबरला आहे 1 नंबरला आहे आणि B 2 नंबरला. ओके. प्लस A प्लस B इज इक्वल टू 1 + 2 म्हणजे 3चा वर्ग किती 9. याचं आपल्याला रिलेशन 0 मिनिटात फ्रिक्शन ऑफ सेकंदात आपण रिलेशन लावलं. म्हणजे काय अल्फाबेट्स मध्ये A 1 नंबरला आहे आणि B 2 नंबरला. 1 + 2 इज इक्वल टू 3 आणि 3चा स्क्वेअर 9 म्हणजे ह्याचं आपल्याला रिलेशन. आता सेम आता आपल्याला ACचं रिलेशन जसं आपण याचं लावलं तसं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. आता AC A किती नंबरला आहे 1 नंबरला प्लस C किती नंबरला आहे 3 नंबरला. म्हणजे अल्फाबेट तुम्ही पाहिलं A 1 नंबरला ABC C 3 नंबरला 1 + 3 हे किती झालं 1 + 3 4 झालं. 4चा स्क्वेअर किती आहे 16 असतो. म्हणजे सेम आपण सुरुवातीच्या 2 याचं रिलेशन फाइंड आउट केलं तीच ट्रिक आपण दुसऱ्या ह्याला अप्लाय केली. 1 + 3 A 1 नंबरला 1 C 3 नंबरला 1 आणि 3 4चा वर्ग 16 म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आहे A. अशा प्रकारे आपल्याला सिरीज आणि अल्फाबेट्स याचं पण रिलेशन फाइंड आउट करता येतं एकदम सोप्या ट्रिकने. अशा प्रकारे आता आपण याच्यामध्ये रिझनिंगचं सिरीज आणि अल्फाबेट रिलेशन फाइंड आउट केलं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या रेल्वे भरतीमध्ये तुमची पोलीस भरती असेल MPSC सरळ प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये एक ना एक क्वेश्चन असा असतो ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. सेम अशा प्रकारचा क्वेश्चन आरआरबी एनटीपीसी रेल्वे एक्झाम मध्ये विचारलं होतं. तर असं आपल्याला तर्क लावून फाइंड आउट करायचे आहे. धन्यवाद. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल ते कसं फाइंड आउट करायचं त्याची एक ट्रिक सांगितली. आता मी तुम्हाला मला हे तुम्ही कमेंट मधून करून सांगा. मी एक सांगितलं आता तुम्ही एक सांगा म्हणजे जेणेकरून
तुमचाही अभ्यास होईल आणि आपल्याला फोकस जास्त केंद्रित करता येईल आपल्या गोलवरती. ओके, आता मी तुम्हाला एक सेम असं एक्झाम्पल आता समजून सांगितलं. आता बीसीचं आहे 25 आणि डी चं व्हॉट नेक्स्ट आहे. आता ह्याचं पूर्ण अनालिसिस करायचं, जे की मी आता तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये सोप्या भाषेत एक सिंपल ट्रिक सांगितली. आता सेम तुम्ही याचं अनालिसिस करायचं आणि मला कमेंट बॉक्स मध्ये करून याचं रिलेशन फाइंड आउट करून दाखवायचं आणि याचं रिलेशन काय जे असेल ते. आता मी ते ऑप्शन देत नाही, जर ऑप्शन दिले तर तुम्हाला ते हे होईल, सोपं जाईल. सोपं गेलेलंच बेटर आहे, पण तुमच्या डोक्याला थोडा ओव्हरलोड होईल आणि तुम्हाला ट्रिक कशा फाइंड आउट करायच्या हे तुम्हाला समजेल. त्याच्यामुळे मी इथं ऑप्शन देत नाही, सिंपल आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेला आहे. आता याचं तुम्ही मला पूर्णपणे अनालिसिस करून व्यवस्थित याचं उत्तर फाइंड आउट करून आपल्या कमेंट बॉक्स मध्ये ड्रॉप करायचं आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.